हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कच्ची कैरीची गोड, आंबट आणि तिखट खूपच टेस्टी चटणी बनवून दाखवणार आहे। खूपच यम्मी असते खायला आणि गरमीत खूपच रिफ्रेशिंग आहे। चला आपण झटपट रेसिपी पाहून घेऊया। यासाठी मी घेतले 2 कैरी, बघू शकता थोडे मोठे साईजची कैरी घेतली। आता कैरी सोलून धुवून घेतले। आता कट करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीची साईज करून कापू शकता, काही हरकत नाही। कैरीची गुठळी हार्ड झाली आहे म्हणून मी असं कापते साइड वरून। आणि आता मी मधून कापते आणि गुठळी फेकून द्यायचे काढून आणि कैरी छान कापून घ्यायचे। आवडीची साईजनी कापू शकता, काही हरकत नाही। कापून मी एक प्लेट मध्ये घेते आणि अशी प्रकारे मी दोन्ही कैरी कट करून घेते। आता चला फ्राय पॅन कडे, म्हणजे तुम्ही कढाई पण घेऊ शकता, काही हरकत नाही। थोडंसं तेल टाकले, तेल थोडं गरम होऊ देऊया आणि त्यानंतर मसाले घालूया। अर्धा टीस्पून जिरे घालून घेऊ आणि अर्धा टीस्पून सरसो म्हणजे मोहरी, 1/4 टीस्पून मेथी दाणे आणि 1 टीस्पून बडीशेप। आणि तुमच्याकडे कलौंजी असलं तर ते पण तुम्ही घाला अर्धा टीस्पून, माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही। आता छान भाजून घेऊया। हीट मी मीडियम वरच ठेवले आणि लगभग 1 मिनिट लागणार आहे। छान सुगंध यायला पाहिजे आणि कलर पण थोडासा चेंज झालाय, तुम्ही बघू शकता। आता मी कैरी घालून घेते। कैरी सोबत तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिमूटभर मीठ पण घालू शकता, पण मी आता नाही घालत, मी नंतर घालेन। म्हणजे चेक करून नंतर घालेन लागत असले तर। पण घालायचं असलं तर अगदी थोडंसं, म्हणजे चिमूटभरच घालायचं, जास्त नाही घालायचं। चांगलं मिक्स करून झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी वेट केले, मीडियम टू लो हीट करून। आता आपण पाणी घालून घेऊ। आता 2 कैरीसाठी मी 1.5 कप पाणी घालते। खूप जास्त पाणी नका घालू, लागलं तर परत घालता येईल। 1 वाटी म्हणजे 1 कप आहे आणि आता अर्धी वाटी परत घालते मी आणि लागलं तर परत अजून घालता येईल। आता एवढे पाणी घालून मी झाकण लावून घेते। आता बघा मित्रांनो, छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण साखर घालू, म्हणजे तुमच्याकडे साखर असलं तर साखर घाला, गूळ असलं तर गूळ घाला। माझ्याकडे थोडासा गूळ होता आणि मी बाकीचे साखर घालते। पूर्ण साखर पण घालू शकता, पूर्ण गूळ पण घालू शकता, काही हरकत नाही। आता अर्धा टीस्पून घालते मी काळा मीठ म्हणजे पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट आणि 1 टीस्पून चाट मसाला। यासोबत घालते अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून लाल मिरचीचा पावडर म्हणजे लाल तिखट। आणि यासोबत तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा हळद पावडर पण घालू शकता, पण मी नाही घातलं। आता चांगले मिक्स करून झाकण लावून कुक करायचं। हीट मीडियम नाहीतर मीडियम टू लो वर ठेवायचं, जोपर्यंत कैरी छान शिजत नाही तोपर्यंत। पण अजून कैरी छान शिजली नाहीये, पण पाणी लगभग सुकलेलंच आहे, थोडंसं पाणी आहे आता, इथे बघा। आता थोडा अजून टाइम लागणार आहे म्हणून मी अजून थोडासा पाणी घालणार आहे आणि मी टेस्ट केले। आता मी चवीपुरती अजून थोडीशी साखर घालते, मला वाटलं होतं अजून थोडीशी साखर लागते म्हणून। आणि 2 चिमूटभर मीठ घालते, अगदी थोडंसं मीठ, मला वाटलं की थोडंसं कमी आहे म्हणून मी थोडंसं मीठ घातले आणि अर्धा कप पाणी घातले। आता परत झाकण लावून घेऊया आणि हीट कमीच ठेवायचे, मीडियम टू लो वर, जोपर्यंत कैरी छान शिजत नाही तोपर्यंत। आता बघा मित्रांनो, कैरी खूप छान शिजलेली आहे, अगदी मऊ झालेली आहे। आता थोडं करून असं मॅश करून घेऊ शकता आणि जर जास्त पातळ वाटत असेल तर थोडंसं सुकवून घ्या। मी थोडंसं सुकवून घेते, आता झाकण लावायची काय गरज नाहीये, अशाच थोड्या वेळासाठी, म्हणजे जोपर्यंत कन्सिस्टन्सी आपल्या मनासारखा होत नाही तोपर्यंत। आता बघा मित्रांनो, आपली कैरी चटणी अगदी रेडी आहे। हीट बंद करून घेते। आता चटणीला अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व्ह करायचे। आणि जेवढे तुम्हाला सर्व्ह करायचे असले करा आणि फ्रीज मध्ये ठेवा, लगभग 15 दिवसापर्यंत तुम्ही स्टोर करून खाऊ शकता। आणि थंडी थंडी ही चटणी खायला खूपच अप्रतिम लागते आणि चटणी सोबत थोडासा पापड असला तर अजूनही टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी मित्रांनो, आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की